आंघोळ करून जर नसतो आलो ना मी, तर नक्कीच डुबकी मारली असती. 7:15 वाजलेत. शुभ सकाळ. आपण आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. वाजलेत सकाळचे 6:30 आणि चाललो आहे पुण्यालगतच इव्हाना पुण्यातलंच एक सुंदर असं ठिकाण, जे की आहे पवना लेक. तसा आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण की आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात. सो याच चांगल्या दिवशी आपण एक चांगली राईड करतोय आणि ह्या राईडमध्ये प्रवासात आलेला जो अनुभव आणि लोकेशनचा अनुभव, तो सगळ्याच आपण इथे शेअर करणार आहोत तुमच्या बरोबर. सोमटणे टोल नाका तिथे आलो आपण. सो मगाशी मी जो मॅप लावलेला, तर तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून घेऊन जात होता, कारण की मी चुकून जो मॅप लावला तो 4 व्हीलर मोडमध्ये लावला, ना की 2 व्हीलर मोडमध्ये. सो मला तिकडून जात मी लगेच मध्ये इथून व्यवस्थित चूक माझी करेक्ट केली आणि मॅप काही दिवसापूर्वी बघ कशाला म्हणतोय मी, अरे 3 दिवसापूर्वी ह्या साईडला कासार साईड डॅम, सो त्या साईडला एक क्लायंट मीटिंग होती माझी, तर त्यासाठी आलतो. त्यांचा डॅम आहे, सॉरी त्याचा डॅम नाही आहे, ग्लॅम्पिंगचा विषय त्यांचा. ऑलमोस्ट फायनल क्लायंट, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग स्ट्रॅटेजी जे काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टीसाठी मी तेच काम करतो ॲक्च्युली, ॲडव्हर्टायझिंगचं. बऱ्यापैकी माझे फर्स्ट व्ह्यूवर जे असतील चॅनलचे, त्यांना तर या गोष्टी माहीत असतील, पण जे नंतर सपोज कनेक्ट होतील इन फ्युचरमध्ये चॅनलवर, सो त्यांच्यासाठी अजून एक सांगतोय की ऑब्विसली चॅनलचं नाव आठवलं किंवा तो विषय निघाला, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, ते मस्ट आहे. आणि मी लास्ट जो व्हिडिओ आहे आपला भुलेश्वर, त्याच्यामध्ये सांगितलेलं की मी गिअर घेणार आहे वगैरे वगैरे वगैरे, पण गोष्टी तशा वर्क होत नाहीत. मला जो टॉर्नेडो 3 पाहिजे होता रायनॉक्सचा, डिस्कंटिन्यू झाला तो. त्याच्यावरती आला आहे 4 एअर GT 4 समथिंग काहीतरी. इथे कुठे पेट्रोल पंप नाही आहे, कारण की भले माझी गाडी ते जाऊन रिटर्न परत हायवेला येऊ शकते, तेवढं तर गाडीचं आपलं ॲव्हरेज आहे चांगलं बेस्ट. कारण की एकच घरातून निघालो तेव्हा देखील एकच बार होता पेट्रोलचा, आणि त्याच्यावरतीच मी राईड करतोय. पहा माझा कॉन्फिडन्स, हा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आहे माझा. आपल्याला पाहून व्ह्यू पॉईंटला जायचं आहे, आणि तोच एवढ्या कॉन्फिडन्सवरती मी निघलो आहे. पाहू कॉन्फिडन्स कुठवर माझ्या कामाला येतोय माझा. हे भारी आहे, पण वातावरण भारी झालं आहे, चिल. ह्याच्यासाठीच कसं आहे ना, एक आता मी भले व्हिडिओ आता बनवत असलो तरी मी राईड खूप टायमिंगपासून करतोय. म्हणजे माझ्याकडे जी सर्वात पहिली गाडी होती पॅशन, जी आय थिंक मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितली, पॅशन होती, आणि त्याच्यावरती पण मी बराच राईड्स केल्यात. बराच राईड केल्यात. खाली नदी वाहतीये रे, खालच्या पुलावरून गेलं पाहिजे. 7:15 वाजलेत. आणि तशीच फ्रेम सेट करतो. कसं आहे ना, 3x ला टाकायचा कॅमेरा. मी हे खूप लेट विचारतो ॲक्च्युली. हा हे वायरलेस माईक, कारण की मी 2 माईक वापरले. भले मी एक राईडमध्ये तुम्हाला दिसत असेल, आधीचा एक भुलेश्वरचा व्हिडिओ आहे, बाकी असा व्हिडिओ नाही कुठला, पण मी 2 माईक वापरून झालो. त्यातला एक होता बोयाचा, एक असाच होता. डिच्चू दिल्या दोघांनी मला फाईन टायमिंग वरती. मी काय केलं, मरू दे म्हणलं, आली लहर केला कहर, आणि नेमकी भेटली मला चांगली ऑफर. मग मी घेतला तो माईक हॉलीलँडचा लार्क M2. मग त्याचा आवाज सांगा कसा येतोय, आणि हे झाड पहा कसलं दिसतंय. आणि हे जे मी सांगत होतो टायर चेंजच्या व्हिडिओमध्ये, तर हेच पुन्हा मी मध्येच विषय बदलतोय की काही ठिकाणी तर रोड चांगले आहेत, पण जेव्हा तुम्ही असं बाहेर येता, जेव्हा मग तिथे तुम्हाला ऑफरोड टायरची गरज भासू शकते. ते हेच की अशा ठिकाणी मला
या टायर्सने ग्रीप चांगले भेटणार आहे. भले मला मग थोडंसं कर्वला कॉम्प्रोमाइज करावं लागलं, कॉर्नरिंगला कॉम्प्रोमाइज करावं लागलं, चालेल. मी हळू जाईन तिथे, तेवढं लीन करणार नाही. पण अशा रोड्सवरती इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे खूप ऑफ रोड टायर्स. आणि मी कॉन्फिडेंटली गाडी थोडीशी पळवू शकतो. ऑब्विसली जर प्रॉपर ऑफ रोड बाईक असेल तर ते अजून स्पीड मेंटेन करता येते. मला सवय आहे बरं अशी आतून एकदम गाडी घ्यायची, बाहेरून नाही. काही झालं तरी पण आपल्या साईडने गाडी चालवायची, किती मस्ती असली, किती घाई असली तरी पण. मी कार पण नॉर्मली तशीच चालवतो. हे मला थोडंसं कोकणात आल्यासारखंच वाटतं बरं. लाल माती जे रस्त्याला दिसते, असा घाट भारी सुंदर, एक डुलकी आणि विषय संपला. काम 25. आणि अजून एक विषय आहे की आपण राईड करताना कधी कधी बाकीच्यांना बोलतो की अरे कुठं आलाय बघ येऊ चालत, पण आपण पण त्यात मायाचे मनी आहोत हे आपण विसरतो. गाडी जायला वर आली पाहिजे. येईन का काय वाटतं? नाही आली त्याला पडवेन. काय ना येईल. एकदम हळू उतरवतोय, दोन्ही ब्रेक यूज करत, कारण की तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढ्यापेक्षा भयानक सिच्युएशन आहे इथे. हो, गाडी तर उतरली खाली आपली, इथे लावतो गाडी. हा, डन. सो पोचलो आपण लोकेशनवरती. बॅक साईडला आपली बाईक दिसते तुम्हाला. व्ह्यू दाखवायचा झाला तर हा तर बॅकचा व्ह्यू आहे. आता पहा ॲक्च्युअल व्ह्यू. असं काहीतरी हा सीन आहे. पलीकडे प्रेमी युगलं. इथे गोप्रो पेक्षा आपला ऑसम जो गिम्बल आहे ते कामाचा विषय आहे. आणि हे सगळे शॉट पाहू कसे होतील. ते गाडी पहा रे, इथून काय जोरात दिसते. बाकी बरं वाटतंय. पहाटे नाही, एवढं पहाटे नाही उठलं मी. पोचल्यावरती वर्थ इट आहे की आपण काहीतरी केलं आज. आणि वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा तो आपण सार्थकी लावतोय. म्हणजे आत्ता अजून किती वाजलेत तसं, आता जस्ट 8:30 वाजले.
तोच अर्थ आहे की लागतोय दिवस. बाकी ऑब्विसली तुम्हाला अजून फुटेजेस पाहायला भेटतील की कसं काय आहे. हा ट्रॅडिशनल ब्लॉग तर आहेच. अजून काहीतरी एक्स्ट्रा देण्याचा देखील मी प्रयत्न करेन. अर्धा तास थांबू, अर्धा पाऊण तास. 9:30ला निघलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 9:30ला निघलं तरी आपण 10:30 पावणे 11 वाजता घरी. आणि जर रस्त्यात पुढे थांबलो नाही तर ऑब्विसली थांबलो, आली बुक्की, दिली बुक्की केलं तर मग मात्र प्लॅन चेंज होऊ शकतो. हे सोपं वाटतं ॲक्च्युली असं ब्लॉग करणं गिम्बलच्या आधारे. आता हातात गिम्बल आहे, तुम्हाला वाईड व्ह्यू दाखवू शकतो असं. आणि मला वाटत नाही कुठे शेकी येते अजून. आता मला वाटतंय इथे एका वेगळ्या प्रकारचे मासेमारी चालू आहेत, कारण की हा भाई असं इथे दगड टाकतोय आणि पलीकडच्या टीमकडून तिथून म्हणजे इथे मध्ये दगड टाकतात आणि त्याने मला वाटतं इथे जाळ वगैरे लावलं आहे. हे ठीक आहे, ट्रॅडिशनल पद्धत आहे मासेमारीची. सो याचा वापर होऊ शकतो जेणेकरून मासे इथे मध्ये कुठेतरी त्यांनी ट्रॅप लावला असणार ह्या भागात. सो मासे तिकडे पडून त्या जाळ्यात अडकतील. कुठलं केमिकल नाही, काय नाही. ट्रॅडिशनल पद्धतीने थोडीशी मासेमारी इथे चाललेली आहे. आपली गाडी, आपली धन्नो, असा व्ह्यू येतो बा. थोडंसं खाली देखील जाऊन येऊ असं मला वाटतं, कारण की आपण या साईडला गेलतो. आता आपण इकडे जरा जाऊन येतोय, बॅक साईडला जे दिसतंय तुम्हाला हे इकडे. इथे शूट भारी होऊ शकतं, प्री वेडिंग वगैरे नाही का, पण ते जब्बर होईल. खूप दर्जा प्री वेडिंग शूट होऊ शकते इथे. आणि ऑब्विसली फ्रीमध्ये लोकेशन अवेलेबल आहे. सो हा देखील पॉईंट आहे. व्ह्यू आता हे सॅमसंगमधून तुम्ही पाहताय, सॅमसंग S23. सो त्याच्यातून हा सगळा व्ह्यू पाहायला भेटतोय. ते तिकडे पहा कसले सीन दिसतोय जोरात, एकदम सुपर. मी मगाशी तिथे त्या साईडला, पलीकडच्या साईडला पाय टाकून मस्त बसलेलो. इकडे बोटिंग पण आहे पलीकडे, तुम्हाला दिसते की नाही काय माहिती. तिथे ऑरेंजमध्ये दिसते ना एकदम सेंटरला पहा व्हिडिओच्या. सो तिथे ॲक्च्युली ती बोट आहे. इथे रिसॉर्ट्स तो प्रकार काय मध्ये ते असं वाटलं मला ते साप बिपे काय, पण नाही. ते दगडाचं एकदम हलकंसं टोक आलं तिथं, दिसते ना ते. आणि ते वेव तशी अशी क्रिएट होते जसं की ते साप तिथे येतोय असं. म्हणजे पाण्याचा विषयच नाही, एकदम स्वच्छ. आंघोळ करून जर नसतो आलो ना मी तर नक्कीच डुबकी मारली असती. इथल्या इथं तर गेलोच असतो, पोहता येत नाही तरी पण. आणि अशा प्रकारे गुढीपाडव्याच्याच म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सुंदर आणि सुरेख करून परतीच्या प्रवासाला निघालो. पाहुणा लेक कुठं चालला बधीर बोच्या? कुठल्या साईडला चालतोय तो? पार असा मध्ये जसा का हे ओन केला त्याने रस्ता.